जय शिवराय। आताच संजनांचं मी एक पत्र पाहिलं, त्याच्यामध्ये नुकसान भरपाई मागितली आहे आणि त्याच्यात त्यांनी नमूद केलंय की छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी महोदयांनी विहित नमुन्यामध्ये प्रस्ताव शासनाला सादर केलाय आणि त्याच्यावरती कारवाई व्हावी। आता त्या पत्रावरती उपमुख्यमंत्री महोदयांचं एक एन्डोर्समेंट आहे आणि पुन्हा ते एन्डोर्समेंट कोणाच्या नावाला आहे तर जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर की कारवाई करा। आता मी असं म्हणू शकत नाही की माननीय उपमुख्यमंत्र्यांना हे समजत नसावं की ऑलरेडी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी प्रस्ताव पाठवल्याचं आमदार महोदयांनी नमूद केलंय। मग आपण पुन्हा त्याच जिल्हाधिकाऱ्यांना कसं काय म्हणायचं की कारवाई करा, असं मी म्हणू शकत नाही। मग हे काय आहे? अर्थात हा व्हिडिओ पॉझिटिव्हली घ्या, निगेटिव्हली घेऊ नका, कारण हा तांत्रिक मुद्दा आहे। पत्र बघा तुम्ही आमदार महोदयांचं, त्याच्यात लिहिलंय की जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठवला, पण जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात काय राहिलं? आता एन्डोर्समेंट जी घ्यायला पाहिजे ती जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने नाही घ्यायला पाहिजे, कारण जिल्हाधिकाऱ्यांनी ऑलरेडी प्रस्ताव पाठवलाय। ती एन्डोर्समेंट घ्यायला पाहिजे अतिरिक्त मुख्य सचिव मदत व पुनर्वसन यांना। अर्थात तुम्ही म्हणाल यार दादा तू जास्तच बोलतोय। नाही, बोलत नाही मी जास्त, मला माझ्या मतदारसंघाची पडली, मी 50दा सांगतो। मला उभा तुम्ही जाणार तरी मला काय हरकत नाही, पण मतदारसंघाचं काम करा। म्हणून मी ही सूचना करतोय संजय सगळ्या कार्यकर्त्यांना की बाबांनो, एन्डोर्समेंट व्यवस्थित घ्या, मदत व पुनर्वसन अतिरिक्त मुख्य सचिव यांना एन्डोर्समेंट घ्या आणि सीएम साहेबांची घ्या, म्हणजे ते होईल। धन्यवाद।